नमस्कार. आज आपण बघणार आहे, शाश्वत शेतीमध्ये आज आपला मुद्दा असा आहे, की सर्वत्र सर्व पिकामध्ये तणनाशकाचा वापर शेतीमध्ये आज भरपूर प्रमाणात वाढला आहे. तर यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे? आपण ज्या पिकामध्ये तणनाशक वापरतोय, त्या पिकापुरतंच ते तणनाशक आहे. दुसऱ्या पिकासाठी ते तणनाशक नाही. त्या पिकाची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. जर शेजारी मका असेल किंवा कापूस पिकात जर आपण तणनाशक मारतोय, तर कोणतं जरी पीक शेजारी असेल, तर त्या पिकामध्ये आपल्याला काळजी घ्यावी लागेल. हवा नसताना फवारा करावा लागेल. फवारा करताना ही काळजी घ्यायची आहे, की आपण ज्या पिकामध्ये तणनाशक म्हणून तणनाशकाचा वापर करतोय, ते तणनाशक इतर पिकामध्ये कसल्याही प्रकारे त्याचा वापर व्हायला नको. पंप चांगला धुतला गेला पाहिजे. मारताना काळजी अशी घेतली गेली पाहिजे, की त्यावर ते उडायलाही नको. जर ते हवेच्या दिशेने जरी उडालं, तर आपलं पीक असेल किंवा शेजाऱ्याचं पीक असेल, त्या पिकाचं नुकसान होऊ शकतं. तर नाशकाच्या शेतीमध्ये सगळ्यात काळजी घेण्याचा मुद्दा म्हणजे आपण जे तणनाशक वापरतोय, त्या तणनाशकाचा योग्य पिकामध्ये योग्य वापर करणे. कमीत म्हणजे याचा अर्थ असा आहे, की बा आपल्या पिकात तणनाशक आहे, मग शेजारच्याला काहीतरी अडचण येईल, अशी काळजी घेणे. नाहीतर मग आपण कापूस पिकात तणनाशक मारतोय, मका पिकात तणनाशक मारतोय. ऊसासारख्या पिकामध्ये ऊस जर केलेला असेल आपण आणि शेजारी जर कापूस लावलेला असेल, तर ऊसाच्या तणनाशकामध्ये 2,4-D सारखं जे तणनाशक आहे, याला वापरणे टाळावं.